नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. अगं बाई, आयब्रोज करायला पाहिजेत की, आत्ता लक्षात आलं. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम. मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. 2 वर्ष झाली याला आणून. 20 रुपये संपत आले आता. हा, आले आले. कोण आलं बाई? कोणतरी हाक मारायला. थांबा जरा जाऊन आले. पाऊस आहे बाहेर आणि तो गाडा येतो की दारासमोर विकायला. आमचं शॉपिंग सेंटर आहे ते, दारासमोर गाडा येतो. तर त्याच्याकडनं आत्ता घेतलं बघा 10 रुपये. मला आवडतं ना असं लावायला. मला हल्ली केस सोडायला आवडत नाही, तिथे असंच लावते मी. छान वाटतं. तर आता हे एक घेतलं 10 रुपयेचं आणि त्यांना पिशवीत दे म्हटलं. पाऊस आहे आणि मी म्हटलं ना तुम्हाला माझं संपलो, ते संपत आलं आहे. मग आता हे दुसरं घेतलं बघा, 20 रुपयालाच मिळालं. हे बघा. आणि ह्याला ना ओठ अजिबात फुटत नाहीत, थंडीत नाहीत. मी 4 धाम यात्रेला गेले, तर इतक्या यात्रा वगैरे केल्या तुम्हाला माहिती आहे. तरीसुद्धा फक्त रोज अंघोळ झाल्यावरती लावायचं, रात्री झोपताना लावायची पण गरज नाही. पुन्हा दुपारी एकदा असंच बसल्या बसल्या आपलं रेखाटायचं. अजिबात ओठ फुटत नाहीत, अजिबात ओठ फुटत नाहीत ह्याला. आणि पाहिजे तेवढेच ओठ पिंकिश होतात, पिंकिश. जास्त लिपस्टिक लावल्यासारखं वाटत नाही, पण अगदीच काळे ओठ दिसत नाही. आणि काय घेतलं दाखवते तुम्हाला. हे बघा, गजरे 10-10 रुपयेवाले. मी काय करते माहिती का, गौरी गणपतीला साधारणतः कोणी आपल्या घरी आलं काय आलं तर मग साधारण आपण काय करतो, पीस देतो ना हळदी कुंकू लावून. त्याच्याऐवजी मी हळदी कुंकू लावून आपली तांदळाची ओटी द्यायची आणि एक एक गजरा द्यायचा. म्हणजे ह्या वेळेला माझ्या डोक्यात गजरा आलेला आहे. त्याच्याकडे एवढेच होते शिल्लक, म्हणून एवढेच घेतले 5-6. तर आता आणि एक 10 आणून ठेवायला सांगितले त्याला. मला आता नवरात्र हे ते सगळ्याला देवीला वगैरे आपण जेव्हा जातो तेव्हा सुद्धा तिथे आपण पीस भरतो, तो पीस भरायचा आणि एक एक गजरा ठेवायचा. मग तुम्ही म्हणाल ते गजऱ्याचा उपयोग काय, देवी नाही घातली तरी ते तो गजरा भटजी लोक असतात, गुरुजी लोक असतात, स्वामी असतात, ते इतरांना सगळ्यांना लगेच आपल्या ओटीत देतात आणि ती लोक प्रसाद म्हणून घालतात. किती छान आहे का नाही. आयडिया करणे का. हां आले, पुन्हा आले बघा. काय माझा व्हिडिओ सुरू होईना, इलेक्ट्रिकचं रिडिंग घ्यायला आले होते ते दादा. मग म्हटलं त्यांनी फक्त सांगितलं जाताना, मी घेतलं म्हणून ठीक आहे म्हटलं. हे बघा किती छान डिझाईन केलंय. किती ओल्ड आहेत मी ते साड्या. ही 2010 मध्ये घेतलेली साडी आहे, त्यावेळेची आहे. पण अजूनही नवव्या कोऱ्यासारख्या आहेत. आपल्याकडे साड्याच एवढ्या असतात ना की त्यामुळे त्या साड्या जुन्याच होत नाहीत. आणि एक 5-6 वेळा नेसली की नाही की साडीला इस्त्री करून ठेवायची, पुढच्या वर्षीच एकदम काढायची, म्हणजे साडी परत नव्यासारखी दिसते. सुंदर आहे ना साडी. आणि इथंच एक गुलाबाचं फूल होतं खोटं खोटंवालं. हे बघ 10 रुपयाचं टाकायचं, छान दिसतो, आपल्यालाही छान वाटतं. एवढ्या साड्या असूनही असं वाटतं आज मी कुठली साडी नेसू, माझ्याकडे साड्याच नाहीत. मग लगेच मैत्रिणीला म्हणायचं कुठं सेल लागलाय काय गं, जाऊया काय आपण सेलला जाऊन येऊया काय. तुम्हाला सांगते, परवाच साड्या घेऊन आली आहे मी. 8 दिवस पण झाले नाहीत, तोवर काल परत घेऊन आले. 8 दिवसापूर्वीच्या साड्या आता माझ्या फॉल पिको करून आलेल्या आहेत. हे बघा साडी दाखवते तुम्हाला. ब्लाऊज पण शिवून आले. ही बघा, ही साडी सिंपल कॉटन, मस्त ना. 200 रुपये, 200 रुपये. ब्लाऊजची शिलाईच 200-250 रुपये. हे गावा, हे ब्लाऊज शिवले आमच्या मावशी. ही साडी जरा सिंपल आहे म्हणून ब्लाऊज जरा डिम्पल आहे. चला हे दाखवलं आणि एक दाखवते. ही पण तेवढीच्यातली साडी आहे. ही मला आलेली साडी आहे, पण हे सगळं वाचून 250 रुपयाची साडी आहे. 230 ते 250 तेवढीच. तर ही साडी ग्रे साडी. आता आपल्याला नवरात्रात लागतात ना ग्रे साडी.
मग देवीला वगैरे विकत आणून द्यायच्या आणि कोणीतरी दिलेल्या असतात त्या आपण नेसायच्या. ही बघा, ही ग्रेवाली साडी. ही अशा प्रकारच्या माझ्या खूप साड्या आहेत अशा स्टाईलच्या. हे पण ह्या साड्या 300पर्यंतच असतात का, त्याच्यापेक्षा जास्त नसतात. तुम्ही जर का दांडग्या मोठ्या दुकानात घेतल्या तर हीच तुम्हाला साडी वाटेल तेवढी महाग पडू शकते. आणि हिचं ब्लाऊज, ह्या स्टाईलचं ब्लाऊज म्हटलं की 300पर्यंत साडी समजायची, जास्त काही नसतं, पण छान. आणि तुम्हाला दाखवते कुठली साडी आणली मी. आणि ही साडी आणली, मला एवढी साडी आवडली, एवढी साडी आवडली, तुम्हाला काय सांगू. मस्त आहे ही. 299 साडी. ह्याला एवढा मोठा ब्लाऊज पीस आहे अशा प्रकारचा, जवळजवळ मीटरचा आहे. कारण की आता फॅशन एवढी आहे ना, एवढे ब्लाऊज शिवायचे मला आवडत नाही, त्यामुळे ह्याचं ब्लाऊज पीस एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे. तिला म्हटलं मला काय असलं ब्लाऊज नको. आणि ह्या प्रकारचे ब्लाऊज माझ्याकडे खूप आहे, त्यामुळे ही साडी फॉल पिको माझी करून आलेली आहे. गोंडे बिंडे आहेत. 299 सिल्क, प्युअर सिल्क, प्युअर सिल्क. तुम्ही आणा 2000-3000च्या, माझं काय म्हणणं नाही. आमच्या एवढ्याशाच असतात साड्या, स्वस्त आणि मस्त. आणि एक दाखवते 299ची साडी. आणि एक हे बघा 299, मस्त आहे की साडी. मॅडम दुकानाचं नाव सांगा. आमच्या गावात सगळं स्वस्त आणि मस्त मिळतं, तुमच्याही गावात मिळतं, तुम्ही शोधून काढा. आणि ह्याच्यावरती हा आहे ब्लाऊज. असा आहे ब्लाऊज, तर सुंदर आहे ना. ब्लाऊज नव्हे, हा आहे पदर. ब्लाऊज दाखवते तर समोर ब्लाऊज आलाय ना शिवून आमचा. हे बघा ब्लाऊज आलाय शिवून. आता हे ब्लाऊज मला आणि एका साडीवर होणार आहे. सेम सुंदर आहे ना, फर्स्ट क्लास. हे बघा काय साडी दिसणार आहे. 300ची साडी आणि 300चं ब्लाऊज असा झालेला आहे हे सगळं. हे बघा ही साडी, हे ब्लाऊज काय सुंदर दिसणार आहे. नेसल्यावर तुम्हाला दाखवतेच अशी ही सुंदर साडी. काय सांगू, फर्स्ट क्लास. आता हा घड्या घालण्यामध्ये माझा दिवस जाणार आहे. आणि तुम्हाला हां बरं, एवढं हे मागच्या आठवड्यात खरेदी केली होती बरं. तर ही खरेदी केलेली जी आहे ती काय आलं, ब्लाऊज आले शिवून, सगळं झालं काल. आता पुन्हा काल संध्याकाळी मैत्रीण म्हटली चल ग जाऊन येऊया. जाऊन आले बरं का. आता कितीच्या साड्या आणल्यात तुम्हाला दाखवते. त्या होत्या 300च्या आतल्या सगळ्या, 299च्या होत्या. आता 199च्या साड्या दाखवते तुम्हाला. श्रीरंग आणलेत एवढेच. मी आता हे बाहेर काढून असं दाखवणार आहे कारण की ह्या मला नंतर ओट्या भरायच्यात म्हणून. हे बघा एकदम मऊ, एकदम मऊसुत्त साडी आहे, सुंदर. आज परत जाऊन आणणार आहे. 199मध्ये काय येतं आहे हो. हे बघा 199, त्याच्यात त्यांनी 299 MRP लिहिले, खाली 199 लिहिले, पण ही 199लाच मिळते. मऊ आहे एकदम साडी, मऊ आहे. काय रंग आहे हा. एक हे असंच ठरते, काढणार नाही आहे. मला देवीला वगैरे साड्या भरायच्यात. मला कसं छान लागतात साड्या आणि मला भरपूर भरायच्या असतात. इकडे तिकडे, या देवीला गेले की भरायचं, त्या देवीला भरायचं. आणि देवीला गेलं की मला ना त्या पेटीत पैसे टाकायला आवडत नाही. आम्ही कोण देवीला देणार, ओटी भरायची आनंदाने. हा तुम्हाला सांगते आत्तासुद्धा अंगावर मला शहारे येत आहेत. असं हे सगळं गजरा, हे नारळ, पुन्हा सगळं तुम्हाला जे बांगड्या आहेत ते सगळं छान 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 ओटी भरा. देवीसमोर अशी ओटी ठेवायची, ते सुद्धा सगळं ठेवलेलं बघतात. जरी साडी खूप महागाची नसली तरी एकूण सगळं ठेवलेलं, ते साडीचं सूत वगैरे बघतात, लगेच देवीसमोर नेऊन ठेवतात. बास पावन. तुम्हाला सांगते आपण मनापासून केलेलं एवढं छान पोचतं. आणि मग तिथून ती साडी जी असते ती कुणाकडे तरी जाते, भटजींच्या बायकोला, इकडे तिकडे, किंवा बाहेर परत विकायला जाईल, काय होऊ शकेल काय माहीत नाही, तो विचार करायचा नाही. पण देवीला ओटी भरायची साडी ही आपल्या गावातनंच न्यायची. आणि आमच्या गावात इतक्या सुंदर साड्या मिळतात. हे बघा आहे का नाही, कलर सुंदर साडी बघा. ही 199
खास देवीसाठी आणलेल्या साड्या आहेत ह्या सगळ्या. आणि इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहेत. मला त्या तिथल्या तिथं बाहेरच्या असतात ते तुकडे असतात, कशाला त्या घ्यायच्या. सुंदर साड्या घेऊन जायच्या आपल्याला ज्या हव्यात त्या. आणि ही एक दाखवते तुम्हाला साडी त्याच किमतीतली. ही बघा, आहे का सुंदर. हा पदर आणि हे ब्लाऊज आहे, ह्याला हे ब्लाऊज आहे लाल. आहे ना सुंदर साडी. काय रंग आहे. आज परत जाणार आहे, 5-6 साड्या घेऊन येणार आहे. याच रेंजमध्ये मिळणार असतील चांगल्या साड्या तर का सोडायच्या हो. चांगल्या 10-12 घेऊन यायच्या, वर्षभर पुरतात. घसघशीत झालं का. असं हे सगळं माझं आजचं काम झालेलं आहे. सकाळ सकाळी उठल्यावरती ही खरेदी झालेली आहे, हे शॉपिंग झालेलं आहे. काय काय विचारू नका. सगळं एकापेक्षा एक सुंदर, सगळं सुंदर सुंदर झालेलं आहे. दिवसाची सुरुवात फर्स्ट क्लास झालेली आहे. सुंदर दिसणे, सुंदर हसणे, सुंदर असणे फार आवश्यक आहे. चांगलं दिसलं मनातली सगळी मळब निघून जातात. मळब म्हणजे निराशाचे येणारे विचार, निगेटिव्ह विचार सगळे निघून जातात. मळब. कपडे चांगले घाला. कपडे घाणेरडे तुम्ही घालून घरात बसलात की झालं बघा निगेटिव्ह विचार यायला सुरुवात. काय हे असं झालं, जाऊ दे. त्यामुळं हल्ली कसं झालं, केसही जरा पांढरे झालेत पोहीचे आणि विरळ झाले. त्यामुळे ती पार्लरकडे गेल्यावर म्हणते अहो किती 4च केस असतात तुमचे. आता हे उगवलेत की नाही हे काढायला लागतात. ते आता इकडे एक 5-6 आहेत, इकडे एक 5-6 आहेत. ती म्हणते अहो जरा वाढवून तर या. म्हणून आता हे असं करायचं. चंद्रकांतासारखं झालं बघा इकडचं. जाऊ दे सोड, चालतंय. छान दिसते की नाही. असा एकूण आमचा मेकअप झालेला आहे. सकाळी सकाळी सुंदर दिसणं झालेलं आहे, सुंदर राहणं झालेलं आहे. आता सुंदर दिवस सगळा घालवायचा आहे. आणि तुम्ही म्हणता मॅडम काय हे छान दिसता, आम्हालाही तुमच्यामुळे छान राहावंसं वाटतं. तुमची खरेदी दाखवा. तुम्ही अजून साड्या खरेदी केला नाही का. तुम्ही असं मागं लागून लागून मला त्या दुकानात जायला लावलात आणि मी जाऊन साड्या घेऊन आले आणि खरोखर सुंदर सुंदर साड्या मला मिळालेल्या आहेत. तर तुम्ही मला असं पाठीमागं लागता, तुम्ही मला मोटिवेट करता, जावा जावा जाऊन खरेदी करा खरेदी करा. मग मी ती खरेदी करते. मग मी पण तुम्हाला बघितल्यावर वाटतो एवढ्या स्वस्त आणि एवढ्या छान साड्या, चला आपण. आणि तुमच्या गावात जा, प्रत्येक गावामध्ये हे आहे बरं का. आणि तुम्हाला गंमत सांगायची राहिली याच्यामध्ये, एक मिनिट हां, ही साडी ही कुठली आहे हे ओळखायचं असेल ना तर ह्या साडीच्या फॉल पिको करतो की नाही आपण, त्यावेळेला त्याच्या आतमध्ये कागद असतात. घडीच्या आतमध्ये, घडीच्या आत कागद असतात, ते बघायचे. तर हे कागद जे आहेत ना वाराणसी, आणि मी जेव्हा काशीला गेले होते वाराणसीला त्यावेळेला सगळ्या अशाच साड्या तिथं होत्या. तिथं ह्या 250ला असतील तर इथं आपल्याला 200ला मिळत आहेत. त्या आपल्याकडे स्वस्त आहेत आणि तिथलाच आहे हा माल, कारण हा कागद त्याच्यात होता. बहुतेक सगळ्या साड्यांमध्ये हाच कागद आहे. आणि आता ह्या साड्या ज्या आहेत ना, ह्या साड्यांच्यातले कागद मात्र काढून ठेवा, नाहीतर पावसाळी किंवा इतर हवेला हे सगळं काळं असतं ना ते साड्यांच्या घडीला लागतं. कारण वर्षभर आपण ह्या साड्या ठेवणार आहे, तर त्यामुळे कागद तेवढा मात्र काढून ठेवा, नाहीतर तो सगळं काळपट त्या ह्याला डिझाईन लागतं. त्यामुळे आणि ह्याच्यावर ना इथे तारीख असते, त्यामुळे ती किती जुनी साडी आहे हे आपण ज्यांना देतो त्यांना पण कळतो की हां म्हणजे तुम्हाला कुणीची तरी आली, ती तुम्ही ठेवली होती जपून आणि ती आम्हाला दिली, हे ते कळतं. त्यामुळे हे पण तारीख असते ना इथं, त्यामुळं कागद काढायचा, तारीख जाते आणि हे काळं लागत नाही, डाग पडत नाही. आणि व्यवस्थित परत घडी घालून ठेवायची. देवाला पण ओटी भरायची असते. तर अशा पद्धतीने माझी मस्त खरेदी झालेली आहे. ब्लाऊज घेतलेले आहेत, आलेले आहेत शिवून. आता सणावारासाठी मी सज्ज झालेली आहे. आणि ह्यावेळेला मला तर असं नाही वाटत आहे की काही मला ज्वेलरी घ्यावी लागणार आहे, कारण मी जेव्हा आवरावरी केली, माझ्याकडे एकतर सगळा भरपूर पसारा असतो. मी काही अशी फार ऑर्गनाइज्ड शिस्तीची नाही आहे, पसारावाली आहे मी, पसारा क्वीन आहे. तर मी पसारा जेव्हा काढला तेव्हा माझ्या लक्षात आलं खूप साऱ्या दागिने होते ते मी काढलेच नाही आहेत पिशवीतनं, असे मी आणून आणून ठेवलेले आहेत. तर ते आता सगळं केलं. नको असलेलं जे आता लोमतं बिमतं होतं ते आता सगळं वाटप करून टाकलं माझ्या बहिणींना वगैरे. माझ्याकडे असं वापरणाऱ्या खूप जणी आहेत, माझ्याकडे बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, खूप खूप जणी आहेत. तर मग त्या सगळ्यांना मी ते वाटप करून टाकलं आहे. बरंचसं ओझं कमी केलं आहे घरातलं.
आणि आता मस्तपैकी ज्वेलरी शक्यतो मी काही आणीन असं मला वाटत नाही आहे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी माझी खरेदी आता चालू झालेली आहे सणावाराची. तुमचीसुद्धा खरेदी चालू करा सणावाराची. मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात केलेली आहे. एन्जॉय लाईफ. ह्या साडीचा हा असा पदर आणि हे असं फटकं फटकं दिसतंय म्हणून मला ही खरं साडी आवडत नाही, पण याचा फील फार छान आहे, त्यामुळे ही साडी नेसलेली आहे. चला घड्या करा आता.